नमस्कार मंडळी, लाडक्या बहिणी योजनेसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता सर्वांना कंपल्सरी KYC करण्यात आले आहे. शासनाने एक नवीन GR काढला आहे. त्या GR नुसार लाडक्या बहिणींना आता KYC करणे कंपल्सरी करण्यात आलं आहे. काय सांगतो हा GR? तुम्ही KYC कशी काय घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. आपण हा GR काय सांगतो हे थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. GR जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 18 सप्टेंबर 2025 रोजी रिलीज करण्यात आला आहे. याचा जो विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. हा जो GR आहे तो 18 सप्टेंबर 2025 म्हणजे कालच्या तारखेचा आहे. याचे जे काही शासनाचे परिपत्रक आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच KYC करण्यास त्या ठिकाणी मान्यता देत आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक बघूया आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे काही ऑफिशियल पेज आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला ती KYC करायची आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाची माहिती फ्लोचार्ट परिशिष्ट मध्ये देण्यात आला आहे. ही KYC कशी करायची हे देखील पुढे त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे आता हा GR 18 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आहे. तिथून पुढे 2 महिने जर आपण बघितले तर अंदाजे 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची KYC जी आहे ती पूर्ण करावायची आहे. तसेच आपण पुढे बघू शकता, या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याचा कालावधी या योजनेतील लाभार्थ्यांना KYC करणे बंधनकारक राहील. म्हणजेच काय तर आता ह्या वर्षीचा जो आहे तो सप्टेंबर 18 पासून चालू झाला आहे, पण पुढच्या वर्षी 2026 मध्ये तो जून महिन्यापासून 1 जूनपासून तिथून पुढे 2 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला KYC करायची आहे. ही KYC तुम्हाला प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये करणे कंपल्सरी राहील. या ठिकाणी आपण जो काय KYC करायचा फ्लो चार्ट आहे, म्हणजे KYC कशी करायची याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. तो चार्ट आपण या ठिकाणी बघूयात. तुम्हाला गुगलवर जाऊन ladkibahn.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी KYC बॅनरवर क्लिक करायचे आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी KYC असं लिहिलेलं दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा KYC फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक, पडताळणी, सांकेतिक कोड नमूद करावा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याखाली तुम्हाला एक सांकेतिक कोड दिसेल, म्हणजे काही आकडे दिसतील, ते तुम्हाला त्या शेजारच्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून त्या ठिकाणी तुमची संमती दर्शवून त्या ठिकाणी क्लिक करून सेंड OTP या बटनावर क्लिक करायचे आहे. आपले KYC आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून तपासले जाणार आहे. जर झाले असेल तर KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल, व नसेल झाली तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी आहे की नाही तो तपासला जाईल. जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक मेसेज दिसेल, तो म्हणजे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही. आणि जर असेल तर लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा आहे. म्हणजे तुम्ही सेंड OTP या बटनावर ज्यावेळेस क्लिक करणार आहे त्यावेळेस तुमचा जो काही नंबर, तुमचा जो काही आधार नंबर तुमच्या मोबाईलला लिंक असेल त्यावर OTP येईल. तो OTP त्या ठिकाणी टाकून तुम्हाला त्या ठिकाणी ते जे काही सबमिट आहे त्या सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचे पती असतील किंवा तुमचा वडील असेल, त्या ठिकाणी त्यांचा त्यांचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर
त्याच्या खाली जो काही सांकेतिक कोड आहे म्हणजे जे काही आकडे असतील कॅप्चा असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पती असतील किंवा वडील असतील त्यांचा जो काही आधारला नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. तो OTP तुम्ही स्क्रीनवर टाकून त्या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडून त्या ठिकाणी जो काही उचित पर्याय आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खालील बाबी तुम्हाला प्रमाणित करायच्या आहेत किंवा डिक्लेरेशन करायचं आहे. यामध्ये जी पहिल्या क्रमांकाची बाब आहे ती म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला असं डिक्लेअर करायचं आहे की तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही सदस्य की सरकारी कर्मचारी म्हणजे राज्य शासनामध्ये असेल किंवा केंद्र शासनामधील कार्यरत नाही आहे किंवा ते रिटायर झालेले नाही, सेवानिवृत्त झालेले नाही आहेत आणि ते निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला हो या बटनावर जर नसतील तर हो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. म्हणजेच तुमच्या कुटुंबातील 2 व्यक्ती या ठिकाणी लाभ घेत आहे असं ते विचारत आहेत आणि त्यामध्ये पण लग्न झालेली एक व्यक्ती आहे आणि जिचे लग्न झालेलं नाही अशी एक व्यक्ती आहे. असे मिळून 2 व्यक्ती आहेत असं तुम्हाला त्या ठिकाणी डिक्लेरेशन करायचं आहे. असं असेल तर तुम्हाला हो या बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर त्या ठिकाणी खाली एक बॉक्स येईल, त्या बॉक्सवर चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करून म्हणजेच एक बॉक्स असेल त्यावर तुम्हाला क्लिक करून त्या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्याखाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला हे सगळं केल्यानंतर सक्सेस तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश तुमच्या मोबाईलवर येईल. तुम्ही जर का सध्याला लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईट पेजवर गेला व EKYC करण्यासाठी तुम्ही आधार नंबर टाकला, त्या ठिकाणी कॅप्चा टाकला व तुमचा जो काही मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून तुम्ही OTP पाठवा यावर क्लिक केलं असता तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज दर्शवेल की तुमचा जो काही आधार नंबर आहे तो लाभार्थ्यांच्या यादीत नाही आहे. तो एक सध्याला इरर दाखवत आहे, तो सगळ्यांना दाखवत आहे जवळपास. म्हणजे काहीतरी त्यामध्ये त्या वेबसाईटवर इरर आहे. तर घाबरून जाऊ नका. एक 2-3 दिवसानंतर किंवा थोड्या वेळानंतर पुन्हा ट्राय करा. तुमचं जे काही EKYC व्हेरिफिकेशन आहे ते नक्कीच पूर्ण होईल. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. म्हणजे जे काही मंडळी आहे ज्या लाभार्थ्यांना EKYC करायचे आहे त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचून जाईल.